चला, आपला क्वेश्चन नंबर 1 आहे. ब्रॅकेटमध्ये a+2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a-1. आणि तुम्हाला जो दिसत आहे ना इथं, हा आपला फॉर्म्युला आहे. सगळ्यांना माहीत असेल, आपण मागल्या पार्टमध्ये हा फॉर्म्युला कसा सोडून घ्यायचा बघितलेला, कारण हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच पाहिजे. त्याशिवाय कुठलंही गणित हे तुम्हाला निघणार नाही. तर सुरुवात करूया. हा x जे आहे ह्या ठिकाणी a ठेवायचा आणि a च्या ठिकाणी 2. परत ह्या एक्सच्या ठिकाणी a आणि ह्या बीच्या ठिकाणी -1. तर आपण सोडूया. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक्सच्या ठिकाणी a म्हणजे a² आणि प्लस a, ब्रॅकेटमध्ये aच्या ठिकाणी काय आपलं 2 आहे, प्लस आणि बीच्या ठिकाणी काय आहे -1. त्यानंतर काय येणार ab आणि लक्षात ठेवा, हा बीच्या मध्ये कुठलाही चिन्ह दिसत नाही, म्हणजे तिथं मल्टिपल असते, गुणाकार असतो. आपण काय करायचं, a गुणिले b म्हणजेच 2 मल्टिपल -1. आता खाली सोडून घ्या. परत आहे असा a² इथं आहे असं लिहून घ्यायचा. परत प्लस, लक्षात ठेवा इथं तुम्हाला दिसत आहे इथं हे प्लस आणि मायनस, ठीक आहे. इथं मी दाखवलं तुम्हाला पिंकमध्ये, जेव्हा प्लस आणि मायनस असतो ना, तेव्हा लक्षात ठेवा मायनस करून घ्यावा लागतो. आपण काय घेणार, मायनस करून घेतलं काय येणार, तर 1 येणार, म्हणजे 1 येणार, ठीक आहे. तर 1 आपण लिहित नाही, 1 काय लिहिलं नाही तर चालते, मग त्या ठिकाणी डायरेक्ट आपण a लिहून घेणार, ठीक आहे. जेव्हा मल्टिपल असतो, इथं बघा तुम्हाला दिसेल इथं प्लस आणि इथं मायनस आहे. मल्टिपल जेव्हा दिलं असतं ना, गुणाकार, तो आपण वजाच लिहायला लागतो, म्हणजे मायनस लिहायला लागतो. म्हणजे 2 1 2 म्हणजे आहे असा. हा झाला आपला आन्सर. एवढंच आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला हा जो वरचं सूत्र आहे म्हणजे हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. हा जो फॉर्म्युला आहे त्याशिवाय कुठलंही तुम्हाला गणित हे सुटणार नाही. चला, क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण आता. ब्रॅकेटमध्ये m-4, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m+6. मग आपण आहे आपलं हे सूत्र फॉर्म्युला जो आपण हे बघायला लागले फॉर्म्युला, ह्या फॉर्म्युलानुसार सोडवायचा. तर सोडूया आपण. एक्सच्या ठिकाणी हा m घालायचा आणि एच्या ठिकाणी हा -4. परत ह्या एक्सच्या ठिकाणी m आणि बीच्या ठिकाणी 6. सुरुवात करूया. एक्सच्या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं मी, m म्हणजे m² येणार प्लस m, ब्रॅकेटमध्ये काय एच्या ठिकाणी काय आपलं -4 आहे, -4 लिहून घ्यायचा, प्लस बीच्या ठिकाणी काय आपलं 6, मग 6 आहे असा, ब्रॅकेट कंप्लीट. प्लस आता तुम्हाला सांगते a b असले की तर मध्ये काय नसेल तर मल्टिपल असते. आपण काय करणार आहे, आपण छोट्याच ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचा की -4 मल्टिपल 6. आता आपण चला सोडूया. m² आहे असं, आणि तुम्हाला सांगितलेलं आहे मी हे ते जे आहेत या दोन्हीमध्ये एक मायनस आणि एक प्लस आहे. मग त्यातलं आपण काय सांगितलेलं की मी मायनस करायचा. मग आपण 6मधनं 4 गेलं तर काय येणार आपलं उत्तर, तर 2 येणार. आता इथं प्लस का, +2 का, म्हणजे हा मोठा कोण आहे 6च्या पुढं काय प्लस आहे, मग आपण तेच प्लस इथं लिहिलं, मग 2 येणार. 2 नंतर काय येणार इथला हा m आहे असा. आता प्लस करायचा, आता प्लस नाही करणार, सॉरी, कारण आपण पुढचं अजून सोडवायचं आहे. हे झालं आपलं 2m, ठीक आहे. आता इथं तुम्हाला सांगितलं -4 -6, कधी पण तुम्हाला सांगितलं मल्टिपलमध्ये जेव्हा -4 -6 तो कायम लक्षात ठेवायचा, जो मायनस आला तर मायनसच लिहायचा डायरेक्ट, ठीक आहे. आपण मल्टिपल केला 4ला 6ला, मग आपण किती झालं 24 आला. हा झाला आपला आन्सर. एवढा छोटासा आन्सर आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला वरचं फॉर्म्युला पाठ असणं खूप आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला हा क्वेश्चन अजिबात सुटणार नाही. आपण पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन 3 काय आहे, ब्रॅकेटमध्ये p+8, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय p-3. मग तुम्हाला ठरल्याप्रमाणे आपला हा फॉर्म्युला हा तुम्हाला पाठच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला हे गणित सुटणारच नाही. तर सुरुवात करूया आपण. हे पीच्या ठिकाणी आपण काय, एक्सच्या ठिकाणी काय करायचं, p, एच्या ठिकाणी 8, परत काय करायचं एक्सच्या ठिकाणी p आणि ह्या बीच्या ठिकाणी -3. तर सुरूया. मी तुम्हाला काय सांगितलं की
एक्सच्या ठिकाणी पी घालायचं, म्हणजे येणार पी स्क्वेअर प्लस पी. एक्सच्या ठिकाणी काय घेतलं परत आपण पी ब्रॅकेटमध्ये, एच्या ठिकाणी काय आहे तर 8, ठीक आहे. प्लस केलं आपलं आहे असं सोडवायचं, वर जसं आहे फॉर्म्युल्यात घालत जायचा. मग या ठिकाणी मायनस आली, बीच्या ठिकाणी -3, तर याला होल ब्रॅकेटमध्ये -3 घालायचं, ब्रॅकेट कंप्लीट. प्लस आता ए बी तुम्हाला सांगते मध्ये काय नसतं तर काय असते मल्टिपल असतो, म्हणजे आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं 8 मल्टिप्लाय बाय -3, ठीक आहे. आता दुसरी स्टेप, पी स्क्वेअर आहे असं लिहून घेतलं, प्लस केलं. आता तुम्हाला इथं देतं, तुम्हाला काय म्हटलं की 8 प्लस -3 ब्रॅकेटमध्ये आपण काय करणार तर मायनस करून घेणार, तर काय येणार 5. मग हा जो पी आहे तो इथे आहे असं लिहून घ्यायचा, म्हणजे इथं पी आला आहे असं. परत काय सांगितलं तुम्हाला इथं बघा, इथं मल्टिपलमध्ये काय सांगितलं प्लस आहे, इथं कुठं प्लस आहे, इथे प्लस आहे आणि इथं मायनस आहे, आणि मध्ये गुणाकार आहे. मग आपण काय करणार गुणाकार करून घ्यायचा, आणि जो मायनस असतो मायनसच लिहायचा, इथं प्लस नाही लिहायचा, इथं मायनस लिहायचं, कारण इथं मायनस दिलेला आहे. मग आपण 8ला 3 मल्टिपल केलं काय येणार आहे तो 24. हा आपलं उत्तर असणार आहे, हा उत्तर आपला आन्सर, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न लक्षपूर्वक बघा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला यात बरंच काही कुठं मायनस घ्यायचं, कुठं प्लस घ्यायचं, कुठं मल्टिपल करायचं सगळं कळणार. तर आपलं ठरल्याप्रमाणे हा फॉर्म्युला यूज करायचा. आपण काय करणार, एक्सच्या ठिकाणी 13, एच्या ठिकाणी एक्स, परत ह्या एक्सच्या ठिकाणी 13 म्हणजे 13, मग नंतर येणार इथं बीच्या ठिकाणी एक्स -x. आपण सोडूया 13 स्क्वेअर, ठीक आहे, कारण एक्सच्या ठिकाणी आपण 13 घ्यायचं, प्लस 13 परत ब्रॅकेटमध्ये एच्या ठिकाणी काय आपलं एक्स आहे, ठीक आहे, आणि बीच्या ठिकाणी काय सांगितलं आपलं -x. आपण छोट्याशा ब्रॅकेटमध्ये घ्यायचा, होल ब्रॅकेटमध्ये -x, हा ब्रॅकेट कंप्लीट. परत प्लस आहे असं आपला ए आणि बी, म्हणजे आपण काय ठरलेलं ए बी काय घ्यायचं, एच्या ठिकाणी एक्स, बीच्या ठिकाणी -1. मग जेव्हा दोन्हीच्या मध्ये काही चिन्ह असतो काय असतो तर मल्टिपल असतो, तर होल ब्रॅकेटमध्ये एक्स मल्टिपल बाय -x, हा -x. आता तुम्हाला माहिती आहे 13चा स्क्वेअर काय येतो तो 169, हा त्याचा झाला स्क्वेअर, ठीक आहे. आपण प्लस केलं, लक्षात ठेवा हा 13 नाही, इथं काही नाही म्हटलं, इथं मल्टिपल असतो, हा लक्षात पाहिजे. मी जे मार्क केलं तुम्हाला आता दाखवलं, ठीक आहे. मग काय येणार आपलं काय ठरलेलं की प्लस मायनसले मायनस करायचं, एक्स मायनस एक्स काय येणार इथे जे आहे एक्स प्लस मायनस केलं तर आपण 0 येणार, एक्सला एक्स गेलं तर 0. मग बाहेर काय आहे आपलं 13 आहे असं इथं लिहिलो, किंवा तुम्ही पुढे लिहू शकतो कुठेही. परत आता आपण तुम्हाला सांगितले मी पहिला की इथं काय प्लस आहे इथं मायनस आहे, ह्या एक्सच्या ठिकाणी तुम्ही बघू शकतो, मी मार्क करतो बघा आता, हा प्लस आणि ह्या एक्समधला हा मायनस, ठीक आहे. मग आपण काय करायचं मायनस ठरलेलं आहे आपलं, मायनस लिहून घ्यायचं. मग एक्स मल्टिपल एक्स काय होणार, एक्स 2x होणार, म्हणजे एक्स स्क्वेअर होणार, 2x नाही एक्स स्क्वेअर होणार, ठीक आहे. हा झाला एक्स स्क्वेअर. परत आपण आहे असं लिहून घ्यायचा 169 खाली. जेव्हा 13 आपण 0ला मल्टिपल करतो तर त्याचा आन्सर हा 0च येतो. मग 0 कधी लिहायचं नाही, 0 लिहायला गरज लागत नाही आपल्याला. मग राहिला काय एक्स स्क्वेअर आहे याचा इथं लिहून घ्यायचा, म्हणजे येणार इथं एक्स स्क्वेअर, हा झाला आपला आन्सर. चला 5वा प्रश्न काय आपला, ब्रॅकेटमध्ये 3x + 4y, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय 3x + 5y. मी जे दाखवलेले मार्क करून बघा, एक्सच्या ठिकाणी 3x वापरायचं, एच्या ठिकाणी 4y, परत एक्सच्या ठिकाणी 3x आणि बीच्या ठिकाणी 5y. हा जे आपला जे फॉर्म्युला आहे x² + x ब्रॅकेटमध्ये a + b + ab जे आहे ते आपण खाली तसंच बनवून घेतलेलं आहे. बघा इथं मी तुम्हाला बनवून तयार करून ठेवला आहे. हा प्रश्न थोडासा अवघड आहे. आपण काय केलं, x + a ठिकाणी काय घेतलं 3x + 4y, x + b ठिकाणी काय घेतलं 3x + 5y. इथं प्लस राहिलेलं चुकून तिथं समजून घ्या तुम्ही.
परत जे एक्स स्क्वेअर आहे तिथं आपण काय केलं 3x स्क्वेअर. परत काय घेतलो हा जे एक्स आहे इथे घेतलेला आपण 3x. परत ए प्लस बी घेतले त्या ठिकाणी काय 4y प्लस 5y. परत ए बीच्या ठिकाणी 4y मल्टिप्लाय बाय 5y घेतलं. बरोबर का. आपण आता क्वेश्चन सोडूया. मग आपण काय करायचं आता सोडवताना हा जे 3x आहे त्याला आता आपण ब्रॅकेटमधून बाहेर काढायचं. म्हणजे काय होणार 3 स्क्वेअर आणि x स्क्वेअर होणार. बरोबर. आता प्लस करूया. आणि 4y आणि 5y किती झालं तर 9y. हा झाला 9y. ठीक आहे. 3x आहे असं घेतलं आपण. प्लस इथं काय सांगितले 4y मल्टिपल 5y म्हणजे किती झालं तर 20. आणि 2y मल्टिपल केलं काय होतं y स्क्वेअर होतो यांचा. आता आपण खाली लिहून घेऊया. 3चा स्क्वेअर काय होतो तो 9 आणि हा x स्क्वेअर आहे असा प्लस घेतला आपण. आणि इथं बघा इथं 9y आहे आणि बाहेर काय आहे 3x म्हणजे हा मल्टिपल होणार. तर काय येणार 27xy. हा xy आहे. लक्षात ठेवा ABCD सिरीज प्रमाणे घ्यायचं असते त्यामुळे ABCD सिरीज प्रमाणे आलं. नंतर ना प्लस हा आहे असा इथे लिहून घ्यायचा 20y वर्ग. हा झाला आपला आन्सर. हा 1-2 वेळा व्हिडिओ बघा तुम्हाला म्हणजे हा कळून जाईल. क्वेश्चन नंबर 6 बघा मी कशा प्रकारे मांडून ठेवलेला आहे. मी एक्सला 9x मांडले. परत एला -5t. परत एक्सला 9x आणि बीला +3t. मग आपण जे खाली बनवून घेतलेले फॉर्म्युला प्रमाणे घालून ठेवलेलं असं तुम्हाला बनवता आलं पाहिजे. आता हे बाहेर आल्यावर होणार 9 स्क्वेअर आणि हा x स्क्वेअर आहे असा. परत प्लस आता इथं काय झालं -5t + 3t. मग काय होणार 9x ब्रॅकेटमध्ये -2t. ठीक आहे. मग आता परत आपण लिहिणार प्लस इथं काय आहे ना -5t ब्रॅकेटमध्ये आणि 3t म्हणजे याच्या पुढे मध्ये काय असतं मल्टिपल असतं. तर आपण काय करणार इथे इथं प्लस नाही लिहिणार तर हा खोडणं आपण इथं मायनस लिहिणार. कारण लक्षात ठेवा चिन्ह खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचा मायनस प्लस जर चुकला तर गणित पूर्ण चुकणार. मग इथं तुम्हाला मी पहिलं सांगले जेव्हा -5t मल्टिपल 3t असतो तर मल्टिपल हा शब्द जेव्हा गुणाकार असतो ना तो हा मायनसच येतो. लक्षात ठेवा. मग आपण मायनस लिहिला. बरं परत त्याला 5t 3tला आपण मल्टिपल केलं जर काय आलं तर 15 आणि टीला टी मल्टिपल केलं तर काय आलं t स्क्वेअर. हा झाला t स्क्वेअर. आता सोडूया परत. आता मला सांगा 9चा स्क्वेअर काय येणार तर 81. मग x स्क्वेअर हा आहे असा लिहिला आपण x स्क्वेअर आहे असा x स्क्वेअर लिहिला. आता लक्षात ठेवा 9x ब्रॅकेटमध्ये -2t आहे आणि जे 9xच्या पुढं काही नाही मग तिथे मल्टिपल असतो. लक्षात ठेवा कधी पण जेव्हा चिन्ह बिन्ह देत ना ना प्लस मायनस काही तर तिथं मल्टिपल असतोच. मग आपण काय करणार 9ला 2ला मल्टिपल केलं तर आपलं ठरलेलं काय जेव्हा मल्टिपल असतो तेव्हा मायनस आहे असं घ्यायचा. मायनस घेतला मल्टिपल झालं 18 झालं 18. परत ते आहे असा t आणि आहे असं x. मग आपण जो आहे असं 15 t स्क्वेअर आहे असं लिहून घेतला. हा झाला आपला उत्तर. लक्षात ठेवा हे जे टॉपिक आहे ना हे सारखं तुम्हाला बघायला लागणार. सारखं व्हिडिओ बघत जावा मग तुम्हाला कळते. फक्त लक्षात ठेवा सगळा हा प्लस मायनसचा खेळ आहे. हा तुम्हाला जमला पाहिजे. प्लस मायनस काही जर चुकला तर गणित पूर्ण चुकला. क्वेश्चन नंबर 7 हा व्यवस्थित बघा. हा तुम्हाला थोडा किचकट वाटू शकतो. आपण या फॉर्म्युला पहिला बनवून घेऊया म्हणजे तुम्हाला सोपं वाटेल जरा. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण. तर आपल्याला एक्सच्या ठिकाणी एम वापरायचं आहे एवढं लक्षात ठेवा. मग काय येणार एक्सच्या ठिकाणी एम येणार प्लस एच्या ठिकाणी काय वापरायचं 2/3. ठीक आहे. परत आपल्याला एक्सच्या ठिकाणी मी काय सांगितले एम वापरायचं. इथं वर काय -7/3. मग काय येणार -7/3
परत आपल्याला एक्स स्क्वेअर ठिकाणी एम स्क्वेअर घालायचं प्लस एम आहे असं एक्सच्या ठिकाणी. परत ब्रॅकेटमध्ये एच्या ठिकाणी काय आपण मांडले 2/3 प्लस होल ब्रॅकेटमध्ये घालायची, कारण इथं तुम्हाला माहिती आहे मायनस आहे, जो आपला बी आहे -7/3. तर त्याला आपण असं करून घ्यायचं -7/3 प्लस आहे असं ए बी मग काय करायचं आपण, एक आहे आपलं 2/3 आहे आणि मग बी काय आहे -7/3. हे आपण अशा प्रकारे मांडणी करून घेतल्यात. ही मांडणी खूप महत्त्वाची आहे. हे जर मांडणी केलं नाही व्यवस्थित तुम्हाला सगळं व्यवस्थित कर. फक्त लक्षात ठेवा इथं सगळा चिन्हाचा खेळ आहे. प्लस मायनस कुठं द्यायचं हे तुम्हाला परफेक्ट कळलं पाहिजे, मग तुमचं कुठलेही गणित बरोबर येतात. आता आपण सोडवायला सुरुवात करूया. एम स्क्वेअर आहे असं खाली घेऊन घ्यायचं, एम स्क्वेअर प्लस एम आहे असं ब्रॅकेट जे आहे ब्रॅकेट असतो. आता काय प्लस मायनस जेव्हा असतो तर मायनसच येतो, म्हणजे काय ना 2/3 -7/3 ब्रॅकेट कंप्लीट. आता लक्षात ठेवा इथं काय आपण बघितले, प्लसला मायनसला मल्टिप्लाय केलं तर काय होतं, तर मायनस येतं. तर आपण परत काय करायचं, जे खाली 3ला 3 मल्टिपल केलं तर 9 आलं, 2ला 7ला मल्टिपल केलं तर 14 आलं. लक्षात ठेवा तुम्हाला हे जमलं पाहिजे. जेव्हा आपण ब्रॅकेट मारले ह्याच्यामध्ये काय नाही तर तिथं मल्टिपल असते. जेव्हा मल्टिपल येते प्लसला मायनसला मल्टिपल होतं तेव्हा मायनसच उत्तर येत असतं. आपण स्टेप खालची घेऊया. आता एम स्क्वेअर आहे असं. आता खूप महत्त्वाचा विषय आता हे प्लस आहे असं आपण करून घेतलं. एम परत काय सांगितले 2 - 7. आता हे लक्षात ठेवा मायनस प्लस काय पण असू दे, जे खाली असते ना अपॉनच्या खाली जे आता 3 आहे तर ते आहे असं ठेवायचं, यात काही बदल करायचे नाही, फक्त मायनस करून घ्यायचे ते वरच्यात. तर 7 - 2 काय झालं तर काय येणार, तर -5 येणार. हे ब्रॅकेट कंप्लीट. परत आपलं आहे याचं 14/9. ठीक आहे. 14/9. एकच मिनटं, पेनचा प्रॉब्लेम होतो की एकदा. हा 9 झाला. आता स्टेप खालची दुसरी. आता तिसऱ्या स्टेपपर्यंत आलो आपण. काय येणार, एम स्क्वेअर आहे असं आपलं लिहून घेणार. आता एक लक्षात ठेवा ह्यात इथं एम आहे आणि या ब्रॅकेटमध्ये मायनस आहे, -5/3. तर तुम्हाला सांगितलं एमच्या पुढं काय नाही तर तिथं मल्टिपल असं. आपण इथं प्लस घ्यायचं नाही, मग आत काय ब्रॅकेटमध्ये -5 आहे, तर प्लस मायनस मल्टिपल करून काय होणार, मायनस होणार. तर परत काय येणार 5/3m आणि हे 14/9. हा झाला आपला उत्तर, म्हणजे आन्सर झाला. एक्सपांड केला आपण पूर्ण. आणि हे 2-3 वेळा बघा त्याशिवाय हा कळणार नाही. हा खूप किचकट वाटतो. फक्त एक लक्षात ठेवा बदल काय होतो, तर तरी जे एम स्क्वेअर तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी एम स्क्वेअर देईल, त्यात काय बदल झाला नाही. परत आपण सोडून घेतलो -14/9. हा पण आहे असं राहिला, हा पण आहे असं राहिला, हा पण आहे असं राहिला. सगळा खेळ जो आहे ना तो मधल्या भागात आहे. इथलं तुम्हाला जमलं पाहिजे. मायनस प्लस इथे आहे बघा, मायनस प्लस हे तुम्हाला जमलं तर गणित 100% जमलं. महत्त्वाचं तुम्हाला फॉर्म्युलेमध्ये घालता येणं जमलं पाहिजे. जे फॉर्म्युले दिलेलं वर आपलं x² + x ब्रॅकेट a + b + ab हे तुम्हाला जमलं पाहिजे. आपण 8वा प्रश्न घेऊया आता. क्वेश्चन नंबर 8 आहे. आपण 8 सोडूया. आता पहिला वर जे दिलेलं आहे ते आपण कन्वर्ट ह्याच्यात करून घ्या, म्हणजे फॉर्म्युलामध्ये. ठीक आहे. तर आपल्याला एक्सच्या ठिकाणी काय करायचं आहे, एक्सच वापरायचं आहे आणि एच्या ठिकाणी 1/x वापरायचं आहे. इथं पण एक्सच्या ठिकाणी x, बीच्या ठिकाणी -1/x वापरायचं आहे. तर आपण बनवून घेऊया. आता ब्रॅकेट घालूया, x + 1/x, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 1/x. आता तुम्हाला सांगितले
एक्सच्या ठिकाणी आपलं काय आहे एक्सच आहे, तर हे काय होणार एक्स स्क्वेअर होणार प्लस एक्स आहे असं. आपण ए काय मांडले, तर ए आहे आपला 1/x. ठीक आहे. आणि आपलं दुसरं काय आहे बी काय आहे -1/x. मग आपण होल ब्रॅकेटमध्ये -1/x. मग हे कंप्लीट झालं. मग आपण प्लस ए बी. मग आपलं ए काय आहे 1/x. ठीक आहे. आणि बी काय आहे -1/x. इथं मल्टिपल असते, तुम्हाला सांगितलं मी यावेळी करून दाखवतो. मध्ये काय नसतं रे, मल्टिपल असतं. यात चिन्ह टाकले बघा सिम्बॉल. ठीक आहे. आता क्वेश्चन आपण सोडवायला सुरुवात करूया. तर चला सेकंड स्टेप आहे एक्स स्क्वेअर आहे असं प्लस आहे असं एक्स आहे असं येणार इथं, तर ब्रॅकेटमध्ये सोडून घ्यायचं. तुम्हाला सांगितलं आहे प्लस मायनस मायनसच. मग काय होणार 1/x मायनस 1/x. हा ब्रॅकेट कंप्लीट. आता काय होणार इथं तुम्हाला सांगितले, इथं लक्ष द्या. इथं बघा हे प्लस मल्टिपल मायनस, यातला जो प्लस आणि मायनस आहे ना, मग काय होणार मायनस. तुम्हाला सांगितलेलं आहे चिन्ह सगळ्यात महत्त्वाचं लक्षात. जेव्हा मल्टिपल शब्द असतो ना मध्ये, तर मायनस आलं तर मायनस करून घ्यायचा पुढे. मग आपण काय येणार 1/1 1ला मल्टिपल केलं, 1ला मल्टिपल केलं काय येणार 1च येणार. ठीक आहे. तर एक्सला आपण मल्टिपल केलं तर एक्स स्क्वेअर येणार. हा झाला एक्स स्क्वेअर. आता आपली थर्ड स्टेप एक्स स्क्वेअर आहे असं. ठीक आहे. इथलं प्लस लक्षात ठेवा, प्लस आहे असं करून घेतलं आपण. आणि एक लक्षात ठेवा इथं 1/x आणि 1/x. ठीक आहे. मायनस आहे आणि हे एक्सला एक्स मल्टिपल होतं तर 0 होणार, कारण मायनस राहिलं ना इथं, -1 राहणार. मग आपण जेव्हा 0 होतो, 0ला पण काय करणार, मग आपण थोडक्यात सांगतो तर 0 येणार. हे कट होणार, एकमेकाला कट झालं तर 0 आला. ठीक आहे. पुढं काय येणार 1/x स्क्वेअर. आणि तुम्हाला माहिती आहे आपण 0 लिहिलं तर चालतंय, मग 0 लिहायचं नाही आपण. एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. हे आपलं झालं आन्सर. एकदम सोपं आहे, पटकन निघतं, लक्षपूर्वक सोडवायला लागतं, त्याला निघून जातो. आता पुढचा व्हिडिओ बघूया आपण. क्वेश्चन क्रमांक 9 सोडवत आहे. वर मी कशा प्रकारे फॉर्म्युलामध्ये वापरलेला आहे. एक्सच्या ठिकाणी येणार 1/9 आणि एच्या ठिकाणी येणार +4. परत दुसऱ्या ब्रॅकेटमधले जे आहे ते पण एक्सच्या ठिकाणी 1/9 येणार आणि बीच्या ठिकाणी -9. तर अशा प्रकारे आपण हे मांडून घेतलेले. आता आपण सुरुवात करूया सोडवायला. ठीक आहे. सेकंड स्टेप येणार आपली. तुम्हाला सांगितलं ब्रॅकेटच्या बाहेर आल्यावर आपण स्क्वेअर प्रत्येकाला लागतो, म्हणजे 1 स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर प्लस 1/9. ठीक आहे. आता तुम्हाला इथं दाखवले का 4 प्लस ब्रॅकेटमध्ये -9, तर मायनस होणार. प्लस मायनस मायनस इथं मल्टिपलमध्ये आहे ना, बघा इथं तुम्हाला सांगितले याच्यामध्ये मल्टिपल येणार काय येणार, तर हा मायनस होणार. प्लस मायनस मायनस. मग आपण 9मधनं 4 गेलं तर काय येणार -5 येणार. आता -5 का, तर लक्षात ठेवा हे आपण वजाबाकी केलं म्हणजे मायनस केलेलं आहे. आणि मोठी संख्या कुठली घेतली तर -9 आहे, त्याच्यासमोर सिम्बॉल हा मायनस असल्यामुळे मायनस घेतलं आपण. ठीक आहे. आता लक्षात ठेवा इथं प्लस नंतर ब्रॅकेटमध्ये 4 आहे, नंतर ना -4 आहे, मध्ये काय असतं तर मल्टिपल असतं. तर प्लस मायनस मल्टिपल काय होणार, तर होणार मायनस. याला मल्टिपल 9ला 4ला मल्टिपल करून गेलं 36 आलं. ठीक आहे. आता 1चा स्क्वेअर 1 आहे असं y स्क्वेअर. ठीक आहे. आता 1/yला मल्टिपल करायचं -5ला, मग काय येणार इथे येणार मायनस. ठीक आहे. मग काय येणार -5/y. हा मल्टिपल झाला, नंतर येणार -36. हा झाला आपला क्वेश्चनचा आन्सर म्हणजे एक्सपांड. हा एकदम सोपा आहे, लक्षपूर्वक सोडवा.